काय मग मित्रांनो, कधी विचार केलाय का की आपलं शरीर नक्की कशाचं बनलंय आणि आपल्या डोळ्यांना न दिसणारं एक वेगळं जग आपल्या अवतीभोवती कसं असतं? नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण उलगडणार आहोत पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठाचे रंजक रहस्य. चला तर मग सुरू करूया. बघा रे, पेशी म्हणजे काय तर सजीवांचा सर्वात लहान घटक, रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजे पेशी. जसं विटांनी घर बनतं तसंच पेशीने काय होतो रे, सजीव बनतो. आता हे जे काही पेशी आहेत ह्या पेशी अतिशय सूक्ष्म असतात. त्या मोजण्यासाठी आपल्याला मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ही एकके वापरतात. त्यासोबतच त्या पाहण्यासाठी आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे ज्याला आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरतो. ह्या पेशींचा आकार हा गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती आणि आयताकार असतो. पेशींचा जो काही आकार आहे हा त्यांच्या कार्यानुसार ठरतो. आता ह्या पेशींचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिली पेशी आहे वनस्पती पेशी आणि दुसरी पेशी आहे ती प्राणी पेशी. बघा रे, वनस्पती पेशीला काय असते रे, पेशी भित्तिका असते आणि त्यामध्ये काय असतात रे, हरित कवके असतात ज्यामुळे त्या हिरव्या दिसतात. पण प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसतात. लक्षात आलं का? वनस्पती पेशीच्या जी काही बाहेर असणारी जी काही पेशी भित्तिका आहे ही पेशीला काय करते रे, मजबूती देते आणि तिच्या आतमध्ये जे काय असतं ते काय असतं रे, पेशी पटल. आता बघा रे, त्यामध्ये असणारे जे काही केंद्रक आहे हे काय असतं रे, वनस्पती आणि प्राणी पेशीचं हे काय असतं रे, नियंत्रण केंद्र. आता जे काही वनस्पती पेशीमध्ये असणारे जे काही हरित लवके यामुळे वनस्पती काय करतात रे, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. लक्षात आलं का? आता ह्या दोघांमधील काय फरक आहे बघा रे, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. बघा रे, वनस्पती पेशीमध्ये काय असते रे, पेशी भित्तिका असते आणि ती सेल्युलोजपासून काय असते रे, बनलेली असते. पण जी काही प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. वनस्पती पेशीमध्ये हरित लवके असतात त्यामुळे त्यांना काय असतो रे, हिरवा रंग प्राप्त होतो. पण प्राणी पेशीमध्ये हरित लवके नसतात. त्यानंतर वनस्पती पेशीमध्ये मोठी आणि एकच रिक्तिका असते. ही जी काही तुम्हाला दिसते ही काय असते रे, वनस्पती पेशीमध्ये फक्त एकच असते. पण जर प्राणी पेशीमध्ये बघितलं तर काय असतात रे, ते संख्येने काय असतात रे, अनेक लहान लहान काय असतात रे, रिक्तिका असतात. त्यासोबतच जे काही तंतुकणिका आहेत त्या कशा असतात रे, वनस्पती पेशीमध्ये कमी संख्येने असतात. तर प्राणी पेशीमध्ये असणाऱ्या तंतुकणिका ह्या जास्त संख्येने असतात. आता हे जे काही वनस्पती पेशीमध्ये असणारे हे जे काही पेशीद्रव्य आहेत ह्यामध्ये अनेक पेशी अंगके आहेत, जसे की गोल्जी पिंड, केंद्रक, आंतरद्रव्यजालिका, तंतुकणिका. तसेच प्राणी पेशीमध्ये काय काय आहे रे, लयकारिका, गोल्गी पिंड, केंद्रक, आंतरद्रव्यजालिका आणि तंतुकणिका. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोघांमधील फरक वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. आता त्या पुढील जो महत्त्वाचा घटक आहे तर काय आहे रे, सूक्ष्मजीव. आता सूक्ष्मजीव म्हणजेच काय, जे डोळ्यांनी दिसत नाही पण आपल्या सभोवताली सर्वत्र असतात. म्हणजे हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा, वनस्पती, प्राणी व मानवी शरीर अशा सर्व ठिकाणी सूक्ष्मजीव राहतात. काही एकटे राहतात तर काहींच्या वसाहती असतात. आता हे जे काही सूक्ष्मजीव आहेत हे 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असल्यामुळे ते आपण फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखालीच पाहू शकतो. आता बघा रे, जे काही सूक्ष्म जीव आहेत हे कसे आहेत रे, काही एकपेशी आहेत तर काही बहुपेशी आहेत. जे काही एकपेशी आहेत ती काय आहेत रे, त्यांची उदाहरणं जे काही जीवाणू व विषाणू आहेत हे काय आहेत रे, एकपेशीय सूक्ष्मजीव. आणि बहुपेशीय सूक्ष्मजीव म्हणजेच काय, जी काही पावावर येणारी बुरशी असेल किंवा शैवाल्याचे तंतू हे काय आहेत रे, बहुपेशीय सूक्ष्मजीव. म्हणजेच काय, एकपेशीय म्हणजे एकाच पेशीचे शरीर असलेले आणि बहुपेशीय म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी असणारे. लक्षात आलं का? आता जे काही सूक्ष्मजीवांची वाढ होते तर सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते, जिथे उबदार तापमान आहे, ओलावा आणि अन्न हे जर त्यांना घटक मिळाले तर त्यांची संख्या काय होते रे, दुपटीने वाढते. आता जर काही सूक्ष्मजीव आहेत हे काय होतात रे, जे काही एन्टेरोटॉक्सिन हे विषारी पदार्थ अन्नामध्ये मिसळतात आणि त्यामुळे काय होते रे, या पदार्थाने आपल्याला काय होते रे, अन्न विषबाधा होते. असे जर दूषित अन्न आपण सेवन केल्यास आपल्याला काय होतात रे, उलट्या व जुलाब होतात. आता हे जे काही बुरशी आहे म्हणजे जे काही ओलसर अन्नावर येणारी बुरशी किंवा बुरशी ही पांढऱ्या चकतीसारखी दिसते किंवा काळ्या कणांप्रमाणे दिसतात, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात दूध आणि मांस हे पदार्थ
जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यामुळे काय होतात रे ते नसतात. पण काही सूक्ष्मजीव हे उपयुक्त पण असतात, जसे काही किण्वन प्रक्रियेमध्ये म्हणजे काही सूक्ष्मजीव हे कार्बनी पदार्थाचे रूपांतर करून उष्णता आणि कार्बन डायऑक्साईड व इतर वायू काय करतात रे ते तयार करतो आणि याचा वापर आपण कशासाठी करतो रे, आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी करतो. तसेच जे काही सूक्ष्मजीव आहेत, काही सूक्ष्मजीव त्यांचा वापर आपण कशासाठी करतो रे, प्रतिजैविके व लसी बनवण्यासाठी म्हणजे क्षय, टायफॉइड किंवा जे कॉलरा असे जे काही रोग आहेत त्यांच्यावर जे अँटीबॉडीज म्हणून आपण जे काही वापरतो ही काय आहेत रे, काही सूक्ष्मजीव आहेत. तसेच जे काही प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने रोगप्रतिकार वाढवणारी काय केली जाते रे, लस तयार केली जाते. अगदी तुम्हाला माहीत असेल की जे पेनिसिलिनसारखी जी काही अँटीबॉडीज म्हणजे प्रतिजैविके आहेत, ह्या औषधाची जी काही निर्मिती ही विशिष्ट जातीची जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यापासून काय केली जाते रे, केली जाते. जसे काही उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत तसेच काही रोगकारकही सूक्ष्मजीव आहेत. म्हणजेच कोणते कोणते बघा रे, की जे काही अस्वच्छ व दूषित पाण्याद्वारे काय होतात रे, आपल्या अन्नाद्वारे आपल्या शरीरात जातात, त्यामुळे आपल्याला काय होतो रे, जसं काही टायफॉइड, कॉलरा, कावीळ किंवा अन्ननलिकेसारखे रोग होतात. किंवा हवेमार्फत काही सूक्ष्मजीव आपल्या शरीरात जातात तेव्हा सर्दी, खोकला, निमोनिया ह्यासारखे काय होतात रे, आजार होतात. तसेच जे काही डासांचा दंश म्हणजेच हिवताप असेल, डेंग्यू, हत्तीरोग ह्यामुळे आपल्याला काय होतं रे, रोग होतात. ते म्हणजेच काही सूक्ष्मजीव हे उपयुक्त आहेत तर काही सूक्ष्मजीव काय आहेत रे, रोगकारक आहेत. आता बघा रे, जे काही मानवी शरीराचे तापमान हे किती असते रे, सुमारे 37 अंश डिग्री सेल्सिअस इतके काय असते रे शरीराचे तापमान. परंतु जर शरीरात सूक्ष्मजीव शिरल्यानंतरनं आपल्या रक्तातील प्रतिकार यंत्रणेमुळे आपल्या शरीराचं काय होतं रे, तापमान वाढते, त्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात. लक्षात आलं का तुम्हाला? तर मित्रांनो, आज आपण पेशीच्या अदृश्य जगातून सूक्ष्मजीवांच्या प्रवासापर्यंतची सफर केली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुढच्या भागात काय शिकायचं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत राहा, शिकत राहा, फक्त तुमची मराठी लेक्चरवालीसोबत. धन्यवाद.